आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRPवर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा, बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे। हवामान खात्यानुसार काही ठिकाणी अति मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे। पण गेल्या 2 दिवसांपासून सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकण आदी भागामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा व पंचगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली। कृष्णा व पंचगंगेच्या संगमावर असणारे नृसिंहवाडी मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले। सध्या नागरी वस्तीमध्ये पाणी जाऊ लागले। अलमट्टी धरणातून 1.5 लाख क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे। त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील तसेच शिरोळ तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। पावसाची दिवसभर रिपरिप सुरूच आहे। घाटमाथ्यावर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। सध्या राधानगरी धरण व जिल्ह्यातील इतर धरणं 80% भरलेत, तर कोयना धरण 50% भरले। काही धरणातून पाणी सोडलं जाते तर काही धरणातून पाणी सोडलं जात नाही। कोल्हापूर व शिरोळमध्ये तसेच सांगलीमध्ये NDRF टीम तैनात करण्यात आली। प्रशासनाकडून पूर येणाऱ्या ठिकाणी नागरिकांना प्रशासनाद्वारे सूचना दिल्या जात आहेत। सध्या कृष्णा व पंचगंगेच्या संगमावर बेटाचं स्वरूप प्राप्त झालंय, त्यामुळे पूर पाहण्यासाठी नदीच्या पुलावर नागरिक गर्दी करतात।